dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 14.2 of chapter number 14 compound interest from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 14.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये आपण अभ्यासले की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. त्याचबरोबर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला सुद्धा आपण अभ्यासला. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? तोच फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. आता प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये सुद्धा आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. चला समजून घेऊयात की हे वर्ड प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करता येतोय की नाही. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देयर वर 320 वर्कर्स इनिशियली. फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे आणि तिथे सुरुवातीला इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती वर्कर्स होते? 320 वर्कर्स होते. द नंबर ऑफ वर्कर्स वर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. आणि प्रत्येक वर्षी वर्कर्सची संख्या 25%ने इन्क्रीज केली म्हणजे वाढवली. मग पुढे क्वेश्चन काय आहे? फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षांनंतर मग वर्कर्सची संख्या किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. क्वेश्चन समजला का तुम्हाला? फ्लायओव्हर बांधण्याचं काम चालू आहे. सुरुवातीला 320 वर्कर्स तिथे कामावर होते. दरवर्षी वर्कर्सची संख्या 25%ने इन्क्रीज म्हणजे वाढवलेली आहे. आता इथे सुरुवातीला 320 आहेत. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 25%ने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे 320 तर आहेतच, पण 320च्या 25% संख्या वर्कर्सची वाढवलेली आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट इयर सुद्धा तेच केलं. इथे जितके वर्कर्स मग आता होते फर्स्ट इयर झाल्यानंतर त्याच्या 25%ने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. मग ते जे सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर वर्कर्सची संख्या किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. आता इथे पहा, प्रत्येक वर्षी 25%ने वर्कर्सची संख्या वाढतीये. म्हणजे काय होतं इथे? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आपण अभ्यासले की नाही. सो कंपाऊंड इंटरेस्टचाच फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करता येणार आहे. जर तुम्हाला बेसिक्स क्लिअर नसतील ना की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, तर मी आधी तुम्हाला रेकमेंड करेल की प्लीज तुम्ही प्रॅक्टिस सेट 14.1चा व्हिडिओ पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि तो कशा प्रकारे अप्लाय केला जातो. सो आधी तो व्हिडिओ पाहायचा आहे, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण कोणत्या कंडिशनमध्ये वापरतो. सो चला आता इथे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. सो तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल की तो फॉर्म्युला यूज करायचा, ते बरोबर आहे, पण जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणत असतो तेव्हा त्यामध्ये प्रिन्सिपल असतं, रेट ऑफ इंटरेस्ट असतो, परत नंबर ऑफ इयर्स असतात. मग या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल कुठे आहे बरं? ओके नाही. प्रिन्सिपल म्हणजे काय? आपण कोणाला तरी दिलेले किंवा कोणाकडून तरी घेतलेले पैसे, तो पैशांचा नंबर. ओके नाही, की किती रुपीज दिले किंवा किती रुपीज घेतले. पण इथे तर तसं काही नाहीच आहे. पण हे पहा, लक्षात घ्या, इथे काय दिलेलं आहे की सुरुवातीला किती वर्कर्स होते. मग किती वर्कर्स होते हेच झालं ना आपलं प्रिन्सिपल. आलं का लक्षात? मग इथे आपण राईट करून घेऊयात हिअर पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. आणि या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपलला काय म्हटलेलं आहे तर इनिशियल नंबर ऑफ वर्कर्स. सो लेट्स राईट हिअर 320 वर्कर्स. त्यानंतर आपण राईट करतो रेट ऑफ इंटरेस्ट, त्यालाच कॅपिटल लेटर आर ने डिनोट करत असतो. आता रेट ऑफ इंटरेस्ट इथे काय दिलेलं आहे की इतक्या पर्सेंटने इंटरेस्ट रेट आहे असं काय आहे का? तर नाही. हे पहा, इथे काय दिलंय? द नंबर ऑफ वर्कर्स वर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. आता इथे पर्सेंटचं साईन तुम्हाला दिसतंय की नाही? साधं सोपं आहे की पर्सेंटचं साईन दिसतंय म्हणजे हाच झाला रेट ऑफ इंटरेस्ट. आलं का लक्षात? सो इथे रेट ऑफ इंटरेस्ट आपण काय राईट करणार आहोत? इन्क्रीज इन द नंबर ऑफ वर्कर्स पर इयर. प्रत्येक वर्षी किती पर्सेंटने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. सो नंबर ऑफ पर्सेंटेज इथे आपल्याला राईट करायचं आहे. किती? 25%. त्यानंतर एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. किती इयर्स आहे तर 2 इयर्स दिलंय की नाही आपल्याला. सो लेट्स राईट हिअर 2 इयर्स. फॉर्म्युला आपला आठवतोय ना? ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. आता इथे ए म्हणजे काय आहे सांगा बरं मला. येते का तुमच्या लक्षात? ए म्हणजे काय आहे? हे पहा, क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित कळला असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे. आपण जेव्हा बँकेशी रिलेटेड, पैशांशी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तेव्हा
ए म्हणजे काय होतं तर टोटल अमाऊंट, ओके नाही, आणि अमाऊंट म्हणजेच काय तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, ओके नाही, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. आता इथे हे पहा, प्रिन्सिपल काय आहे आपलं तर 320 वर्कर्सचं, बरोबर, आणि इंटरेस्ट, इंटरेस्ट काय असणार आहे तर हे पहा 25% पर इयर हा जो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्यावरून आपण इंटरेस्ट फाइंड आउट करणार आहोत, ओके नाही. पण इथे आपल्याला इंटरेस्ट विचारलेलाच नाहीये, इथे आपल्याला अमाऊंट, अमाऊंट म्हणजे टोटल जे शेवटी 2 वर्ष झाल्यानंतर शेवटी किती वर्कर्स असणार आहेत त्याची संख्या विचारलेली आहे, आणि वर्कर्स म्हणजेच इथे आपला अमाऊंट आहे. आलं का लक्षात? सो लेट्स राईट हिअर ए इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. आणि आता इथे जरी तुमच्या काही थिंग्स क्लिअर नसतील होत ना तर हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर जसं जसं आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करत जाणार आहोत तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात येत जाणार आहे. त्यामुळे डोंट वरी, घाबरू जाऊ नका. हा क्वेश्चन इथे तुम्हाला इतका कळाला का की प्रिन्सिपल म्हणजे आपण घेतलेला आहे नंबर ऑफ वर्कर्स, आर म्हणजे जिथे पर्सेंटेजचं साईन तुम्हाला दिसेल, पर्सेंट दिलेला आहे ते आपलं आर असणार आहे, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. प्रत्येक वर्षी कितीने वाढलं किंवा कितीने कमी झालं, किती पर्सेंटने, तो आपला रेट ऑफ इंटरेस्ट. त्यानंतर ना एन इझीच आहे ओळखणं क्वेश्चन मध्ये. एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स, सो इथे 2 इयर्स प्रत्येक क्वेश्चन मध्ये दिलेलंच असणार आहे की इतका इतका टाइम पिरियड, 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स, किंवा कधी कधी दिलेला असेल की 6 मंथ्स. मग अशा वेळी कसं कॅल्क्युलेट करायचंय ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता ए म्हणजे काय आहे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. सो चला फाइंड आउट करूयात आपण. हा आपला फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए आपल्याला माहित नाहीये, ए ऍज इट इज राईट केला. पी म्हणजे प्रिन्सिपल, आणि प्रिन्सिपल म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स आहे ना, सो 320 राईट करून घेऊया. ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर, आर काय आहे 25, लेट्स राईट हिअर 25, आणि पर्सेंट, पर्सेंट म्हणजेच 100 ना, म्हणून 25/100 ब्रॅकेट क्लोज. द होल रेस टू एन, द होल रेस टू एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, सो इथे राईट करूयात 2. ओके, आता इथे या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला माहित आहे की सगळ्यात आधी आपण काय करतो ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो, हो की नाही. मग ब्रॅकेटमध्ये काही काटकूट करून आपल्याला नंबर्स डिक्रीज करता येत आहेत का ते आपण पाहूयात, कारण की नंबर्स डिक्रीज झाले ना की आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होतं. सो चला पाहूयात आपण. ओके, ऍज इट इज राईट केलं. 25 1s are 25 and 25 4s are 100. ओके, आता पुढे ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊया. 320 ब्रॅकेट ओपन 1 प्लस 1/4 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता हे पहा 1 प्लस 1/4 आहे, आपल्याला ऍडिशन करायची आहे, आणि इथे 1चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण मानतो, ओके नाही, तुम्हाला माहित आहे. आणि आता अशा दोन फ्रॅक्शन्सचं जेव्हा आपल्याला ऍडिशन करायचं असतं तेव्हा आपण डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. सो चला कशा प्रकारे डिनॉमिनेटर सेम होणार आहे. 4 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथे डिनॉमिनेटर 4 होणार, बरोबर. पण जर डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं, तुम्हाला माहित आहे. सो काय येणार आहे 4/4 झाला डिनॉमिनेटर 4. आता डिनॉमिनेटर 4 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे डिनॉमिनेटर 4 कॉमन झाला आणि न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 1. आता न्यूमरेटर मध्ये हा 4 कुठून आला कळलं ना तुम्हाला. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 4 ने मल्टिप्लाय केलं होतं म्हणून इथे 4 आला आणि न्यूमरेटर मध्ये सुद्धा 4 आलेला आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करूयात. मग 320 ब्रॅकेट ओपन 4 प्लस 1 किती 5 आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. ओके, आता पुढे द होल रेस टू 2 म्हणजेच काय 5/4 2 टाइम्स स्वतः बरोबर मल्टिप्लाय होत आहे. सो हे पहा 320 इंटू 5/4 इंटू 5/4 आपण करणार. आता या 4 ने 320 ला इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही, कारण हे पहा इथे इव्हन नंबर आहे ना. सो 4 1s are 4, 4 8s are 32 and 4 zeros are 0. आता या 80 ला या 4 ने डिवाइड करू शकतो. 4 1s are 4, 4 2s are 8 and 4 zeros are 0. झालं. आता रिमेनिंग काय काय आहे डिनॉमिनेटर मध्ये तर 1 into 1 किती 1. सो डिनॉमिनेटर राईट करायची काहीच गरज नाही. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे 20 into 5 into 5. 20 into 5 किती झाले 100 आणि 100 into 5 किती झाले 500. सो 500 इथे आपलं आन्सर आलेलं आहे. आणि 500 काय आहे तर ए, आणि ए म्हणजे काय आहे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. कळालं का तुम्हाला की 2 वर्षांनंतर किती वर्कर्स असणार आहेत 500 वर्कर्स असणार आहेत. आता
500 वर्कर्स कसे तयार झालेले आहेत इथे हे लक्षात आलं का तुम्हाला? ए म्हणजे काय असतं तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय आहे 320 आणि 320 वगळता जितके केवढे राहिलेले आहेत ते काय झालं इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे तेवढे वर्कर्स वाढलेले आहेत. आलं का लक्षात? चला फायनल आन्सर राईट करूया. द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years वुड बी 500. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. आता सगळ्यात पहिली गोष्ट शिप आणि शिप्स. आता हा जो शिप्स वर्ड आहे ना तो इथे इनकरेक्ट आहे कारण शिपचा प्लुलर फॉर्म हे शिपच असतं. शिप हा मुळातच एक प्लुलर वर्ड आहे. सो ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, एक शेफर्ड आहे म्हणजेच मेंढपाळ, त्याच्याकडे 200 शिप आहेत आणि जर दरवर्षी शिप्सची संख्या इन्क्रीज, हे पहा इन्क्रीज होतीये किती पर्सेंटने 8%ने, तर 3 years नंतर किती शिप्स या शेफर्डकडे असणार आहेत. साधा सरळ क्वेश्चन आहे. चला फर्स्ट क्वेश्चन ज्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. शेफर्डकडे किती शिप्स आहेत सुरुवातीला 200, म्हणजे 200 काय झालं इथे प्रिन्सिपल झालेला आहे. सो लेट्स राईट हिअर P इज इक्वल टू, P म्हणजेच काय आहे इथे नंबर ऑफ शिप इनिशियली, सुरुवातीला किती शिप आहेत ते किती आहेत 200. R म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट, ओके नाही, आणि इथे हे पहा पर्सेंटचं साईन आहे. सो इथे आर ला काय म्हणायचे आपल्याला या क्वेश्चन मध्ये पहा पुन्हा एकदा रीड करा. फाइंड द नंबर ऑफ शिप विथ हिम आफ्टर 3 years इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शिप इज 8% एव्हरी इयर. सो आर ला आपण म्हणणार आहोत इन्क्रीज इन नंबर ऑफ शिप पर इयर किती 8%. त्यानंतर ना एन खूपच इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतंय 3 years. लेट्स राईट हिअर 3 years. ओके, आता आपला फॉर्म्युला आठवतोय ना, हा फॉर्म्युला आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा इथे यूज करायचा आहे. का बरं? कारण हे पहा दरवर्षी जी संख्या आहे ती पर्सेंटने वाढत आहे. इतक्या इतक्या पर्सेंटने दरवर्षी वाढते असं या क्वेश्चन मध्ये दिलंय, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. आणि इथे ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहे नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर किती शिप असणार आहेत हा क्वेश्चन आहे की नाही. म्हणजे ए इथे आपला झालेला आहे नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर टोटल शिप किती असणार आहेत. आता टोटल शिप असं मी का म्हणतीये बरं, कारण सुरुवातीच्या 200 तर आहेतच, पण दरवर्षी 8%ने शिपची संख्या वाढतीये. 8% म्हणजे किती इंटरेस्ट झाला, किती नंबर ऑफ शिप वाढलेले आहेत ते प्लस करायचे आपल्याला या प्रिन्सिपल मध्ये, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत ए नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. चला हा फॉर्म्युला यूज करून आपण टोटल नंबर ऑफ शिप फाइंड आउट करणार आहोत. सो ए तर दिलेलं नाहीये, सो ए ॲज इट इज, आणि प्रिन्सिपल काय आहे 200 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर म्हणजे आहे 8. सो लेट्स राईट 8 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन, म्हणजेच काय आहे एन म्हणजे काय आहे नंबर ऑफ इयर. सो लेट्स राईट हिअर 3. आणि आता जसं की तुम्हाला माहित आहे की सगळ्यात आधी आपण काय करतो ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेत असतो. सो चला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. सो 200 ब्रॅकेट ओपन 1 प्लस 8 अपॉन 100 ॲज इट इज आपण राईट केलंय द होल रेस टू 3. आणि इथे पहा बरं नंबर्स रिड्यूस करता येतात का आपल्याला, हो दोन्ही इव्हन नंबर्स आहेत ना, तुम्ही 2 ने डिवाइड करा किंवा इथे तुम्ही 4 ने सुद्धा डिवाइड करू शकता. आधी आपण 2 ने करूयात. 2 4s are 8, 2 5s are 10 and 2 zeros are 0. त्यानंतर हे पहा 2 2s are 4, 2 2s are 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 0 किती झाले 10 झाले इथे, मग 2 5s are 10. ओके, आता पुढे आणखीन आपण याला रिड्यूस नाही करू शकत. सो चला राईट करून घेऊयात खाली 1 प्लस 2 अपॉन 25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. आता हे पहा आपल्याला इथे डिनॉमिनेटर काय हवा आहे 25 हवा आहे, तरच आपण या दोघांची ॲडिशन करू शकतो, हो की नाही. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि 25 करण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो
चला मल्टिप्लाय करूयात मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. काय येणार मग 25/25. डिनॉमिनेटरमध्ये 25 आलं, इकडे 25, इकडे 25. मग 25 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करणार आणि वरती काय येणार 25 + 2. नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता 25 + 2 किती 27 आणि डिनॉमिनेटर मधला 25. 27/25 आणि बाकीचं जे काही आहे ते ॲज इट इज आपल्याला राईट करत जायचं आहे. आता हे पहा 27/25 द होल रेज टू 3. द होल रेज टू 3 म्हणजे 27/25 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, हो की नाही. सो लेट्स राईट हिअर 200 इंटू 27/25 27/25 इंटू 27/25. आता 25 1 जार 25 आणि 25 8 जार 200 येतं. माहिती आहे ना तुम्हाला 25चा टेबल लर्न आहे तुमच्या सगळ्यांचा. चला आता आणखी आपण पुढे डिवाइड करू शकतो का, तर नाही करू शकत. इथे हा 8 जो आहे तो इव्हन नंबर आहे आणि इकडे 25 कसा नंबर आहे, ऑड नंबर आहे. सो नाही डिवाइड करू शकत. मग न्यूमरेटरमध्ये जे जे रिमेनिंग आहे ते ॲज इट इज आपल्याला न्यूमरेटरमध्ये राईट करायचं आहे आणि जे जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये राईट करायचं आहे. सो 8 × 27 × 27 × 27 आणि डिनॉमिनेटरमध्ये 25 × 25. आता हे पहा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन्स थोडेसे या प्रॉब्लेममध्ये आपले मोठे होत आहेत, सो काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, जर तुमचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न असतील तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. मी तुम्हाला या आधीच्या प्रॅक्टिस सेट्समध्ये सांगितलं होतं की सगळे 30 पर्यंतचे किमान 30 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न करून घ्या. तुमचं काम खूप सोपं होऊन जाणार आहे. नाहीतर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करत बसावं लागणार आहे. 27 × 27 करावं लागणार. काय आलं प्रोडक्ट 729 आणि आता 720ला या 27ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो हे पहा काय प्रोडक्ट आलं 19,683. आता 19,683ला हा जो 8 राहिलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचे आपल्याला. हे पहा मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 1,57,464. मग न्यूमरेटरमध्ये नंबर ॲज इट इज राईट केला. आता डिनॉमिनेटरमध्ये 25 × 25 करून पहा. हे पहा 25 × 25 केलं काय आलं 625. लेट्स राईट हिअर 625. आता हे पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे. आता इथे आपल्याला जागा नाही आहे रफ वर्कसाठी सुद्धा आणि फेअर वर्कसाठी सुद्धा. सो आपण थोडीशी जागा करून घेऊयात इथे आपल्यासाठी. ओके डिव्हिजन करा. रफ बुकमध्ये डिव्हिजन करायचं आहे तुम्ही. हे पहा डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय क्वोशंट मिळालेला आहे 251.942 आणि रिमाइंडर काय आलेला आहे 250. आता आपण आणखी जर पुढे डिव्हिजन करत बसलो म्हणजे 0 येण्यापर्यंत वाट पाहत बसलो तर 0 आपला इथे कधी येणारच नाहीये. मग अशा वेळी काय करायचं आहे कधी स्टॉप करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपण डेसिमल पॉईंट घेतला. डेसिमल पॉईंट झाल्यानंतर आपले 3 डिजिट्स झालेले आहेत 9 4 2. आता पुढे आणखी याला वाढवत बसण्याची काहीच गरज नाहीये. 3 डिजिट होईपर्यंत सुद्धा जर 0 येत नाहीये तर इट्स ओके नो प्रॉब्लेम. फक्त 3 डिजिट डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्स आले स्टॉप करायचे आपल्याला आणि हेच मग आपलं आन्सर असणार आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात. काय आलेला आहे आन्सर 251.942. आता इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की असा कसा शिफ्टचा हा नंबर आहे की नंबर ऑफ शिफ्ट्स आफ्टर 3 इयर्स पॉईंटमध्ये शिफ्ट कशा काय असणार आहे. पॉसिबल नाहीये ना. एकतर 251 शिप असतील किंवा 252 शिप असतील. 942.942 हे कसं काय पॉसिबल आहे. मग अशा वेळी काय म्हणायचं आपल्याला माहितीये का की अप्रॉक्स इतक्या शिप असणार आहेत. डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर आलं म्हणजे तुमचं चुकलं असं नाहीये. अप्रॉक्स तो नंबर आहे. आता डेसिमल पॉईंट नंतर पहा बरं काय डिजिट्स आहेत 94 942. 94 म्हणजे काय तर हा जवळपास 52 कडे झुकणार आहे हो की नाही 252. मग त्यामुळे इथे आपण राईट करू शकतो की अप्रॉक्स 252 शिप 3 वर्षांनंतर असणार आहे त्या शेफर्डकडे. हे जे साईन आहे ते आहे अप्रॉक्सचं साईन. हे आहे इक्वल टूचं साईन आणि हे आहे अप्रॉक्स. लेट्स राईट our final answer. The number of sheep with the shepherd after 3 years would be 252 approx. And let's solve the next question. In a forest there are 40,000 trees. एका फॉरेस्टमध्ये 40,000 ट्रीज आहेत सध्याला.
find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate of 5% per year. काय दिलेलं आहे या क्वेश्चनमध्ये की एका फॉरेस्टमध्ये सद्यस्थितीला 40,000 ट्रीज आहेत. दरवर्षी 5%ने ट्रीजची संख्या वाढवण्याचं ठरवलं, म्हणजे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं, तर 3 वर्षांनंतरनं त्या फॉरेस्टमध्ये किती ट्रीज असतील. क्वेश्चन समजला तुम्हाला? चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे सुरुवातीला किती ट्रीज आहेत? 40,000, म्हणजे ते काय झालं? आपलं प्रिन्सिपल झालं. सो लेट्स राईट हिअर प्रिन्सिपल प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज इन द फॉरेस्ट. आता इथे ट्रीज आणि इनमध्ये स्पेस लागलेला नाही आहे, सो तुम्ही समजून घ्या, टायपिंग मिस्टेक आहे. आणि किती आहेत? 40,000. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 5%. इन्क्रीज नंबर ऑफ ट्रीज पर इयर इज इक्वल टू 5%. आता इथे क्वेश्चननुसार आपण पी म्हणजे चेंज केलेला आहे, आर म्हणजे इथे चेंज केलेला आहे. जर तुम्हाला हे राईट करता येत नसेल तर नो प्रॉब्लेम, घाबरून जाऊ नका. तुम्ही डायरेक्टली पी तुम्हाला कळलंय ना 40,000 आहे, राईट करून टाका 40,000. आर काय आहे तुम्हाला माहिती आहे, कळलेलं आहे, 5% राईट करा. घाबरून जाऊ नका. फक्त तुम्ही अशा प्रकारे राईट केलं तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला छान मार्क्स देतील टीचर. मग तुम्ही जर व्यवस्थित राईट केलं की या क्वेश्चनमध्ये पी काय आहे, पी म्हणजे आहे प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज इन द फॉरेस्ट. आर काय आहे या क्वेश्चनमध्ये, तर इन्क्रीज नंबर ऑफ ट्रीज पर इयर. काही कठीण नाहीये, पण काही मुलांना थोडंसं कठीण वाटतं अशा प्रकारे राईट करणं. एन म्हणजे काय आहे? नंबर ऑफ इयर्स. किती आहेत? 3 इयर्स. आणि ए म्हणजे काय, तर आपल्याला टोटल अमाऊंट राईट करायचं आहे की 3 वर्षांनंतरनं 5%ने प्रत्येक वर्षी ट्रीजची संख्या वाढवल्यानंतरनं टोटल किती ट्रीज तयार होतील ते म्हणजे ए आहे. म्हणून इथे आपण राईट करूयात ए इज इक्वल टू एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. आणि आपला हा फॉर्म्युला जो की आपल्याला सगळ्यांना लर्न आहे. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया. पी म्हणजे काय आहे? 40,000. त्यानंतर ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर म्हणजे काय आहे? 5%. पर्सेंट म्हणजेच पर 105, हो की नाही? म्हणून इथे आपण राईट करूयात 5 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 100. ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू एन. एन म्हणजेच काय आहे? नंबर ऑफ इयर्स. किती? 3. म्हणून इथे राईट केलं 3. चला आता सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात, व्हॅल्यूज रिड्यूस करूयात. सो 5 1s are 5, 5 2s are 10 and 5 0s are 0. 1/20. आता आपण खाली जागा नाहीये म्हणून जागा करून घेऊयात आणि राईट करूयात A is equal to 40,000 ब्रॅकेट ओपन 1 plus 1/20 ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू 3. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे बरोबर. इथे डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तुम्हाला माहित आहे जेव्हा दोन फ्रॅक्शन्सची ॲडिशन आपण करत असतो तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. सेम डिनॉमिनेटर करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे वरती आणि खाली दोन्हीकडे आपल्याला 20ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, ओके नाही? सो चला मल्टिप्लाय करूयात. कशा प्रकारे येणार मग? 1 into 20 upon 1 into 20 plus 1/20. आता इथे ऑलरेडी 20 डिनॉमिनेटर आहे त्यामुळे काही करण्याची गरज नाही. चला कशा प्रकारे येईल मग? 40,000 त्यानंतर ब्रॅकेट ओपन 20/20. 20/20 प्लस 1/20. डिनॉमिनेटर सेम झाला की नाही 20 म्हणून त्याला ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून इथे आपण राईट करूयात. आणि वरती 20 into 1 20 प्लस हा 1 20 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू 3. नेक्स्ट स्टेपमध्ये 40,000 ब्रॅकेट ओपन 20 प्लस 1 किती? 21. सो 21/20 ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू 3. द होल रेज टू 3 म्हणजेच काय? 21/20 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 3 टाइम्स मल्टिप्लाय करूयात. ओके आता या 20ने 40,000ला इझिली डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूयात. 21s are 20, 22s are 40 आणि हे 3 zeros राईट करून टाकूया तिथे. आता या 20ने पुन्हा या 2000ला डिवाइड करू शकतो. चला 21s are 20, इथे 21s are 20 आणि 2 zeros ॲज इट इज. 20ने 100ला डिवाइड करू शकतो का? तर हो करू शकतो. का नाही करू शकणार? 21s are 20 and 25s are 100. ओके आता खाली तर काहीच शिल्लक राहिलेलं नाही. न्यूमरेटरमध्ये काय काय आहे? चला राईट करून घेऊयात. खाली नेक्स्ट स्टेपमध्ये 5 into 21 into 21 into 21. आता 21चा क्यूब इंटू 5 तुम्ही करू शकता किंवा क्यूब जर लर्न नसेल तर 3 टाइम्स 21 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. सो हे पहा इथे 21 into 21 केलं 441 आलं. 441ला 21ने पुन्हा आपल्याला डिवाइड करावं लागणार, सॉरी मल्टिप्लाय करावं लागणार. मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट काय आलेलं आहे? 9261. आता 9261ला या 5ने मल्टिप्लाय करायचं आहे.
हे पहा, मल्टिप्लाय केल्यानंतर ना 46,305 आपलं आन्सर आलेलं आहे. राईट करून घेऊयात. ओके, सो 46,305 काय आहे? ए. आणि ए म्हणजे काय आहे? ए म्हणजे आहे येस एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. सुरुवातीला किती होते? 40,000 ट्रीज होते आणि दरवर्षी 5%ने ट्रीजची संख्या वाढवल्यानंतर आपल्याला किती ट्रीज मिळालेले आहेत? 46,305. आलं लक्षात? Question number 4. The cost price of a machine is 2,50,000. If the rate of depreciation is 10% per year, find the depreciation in price of the machine after 2 years. काय दिलेलं आहे क्वेश्चन कळालं का तुम्हाला? एक मशीन आहे, त्या मशीनची कॉस्ट प्राइस 2,50,000 आहे आणि प्रत्येक वर्षी त्या मशीनची जी प्राइस आहे ती डिप्रिशिएट होतीये 10%ने. डिप्रिशिएट होणे म्हणजे काय? तर कमी होणे. प्रत्येक वर्षी त्या मशीनची कॉस्ट प्राइस 10%ने कमी कमी होत जात आहे. तर क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. 2 वर्षांनंतर मशीनची डिप्रिशिएशन प्राइस किती असेल? हे पहा, साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही सायकल घ्यायला एखाद्या शॉपमध्ये गेलात, सायकल विकत घेतली तुम्ही 10,000 रुपीजला. ओके, आणि 2 वर्ष तुम्ही ती सायकल वापरली. 2 वर्ष सायकल वापरल्यानंतर ना तुम्हाला वाटलं अरे ही सायकल आता मला खूप छोटी होती, मी दुसरी सायकल घेतो किंवा घेते. मग तुम्ही ती सायकल सेल करायला गेलात कोणाला तरी, तर तुम्हाला 10,000 रुपीजच मिळतात का? नाही की नाही. त्या सायकलची जी प्राइस आहे ती कमी झालेली असते. का कमी झालेली असते? कारण 2 वर्ष तुम्ही ती सायकल वापरली आहे ना, मग त्याची प्राइस डिप्रिशिएट होते. त्याचप्रमाणे मशीनचं सुद्धा असतं, मशीनच्या प्राइसेस सुद्धा डिप्रिशिएट होतात. आता इथे पहा, ही जी मशीन आहे त्याची कॉस्ट प्राइस दिलेली आहे 2,50,000 आणि दरवर्षी 10%ने त्याची प्राइस डिप्रिशिएट होतीये, म्हणजे कमी कमी होत जातीये. मग आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय? फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. 2 वर्षांनंतर ही जी मशीन आहे त्याची डिप्रिसिएशन प्राइस आपल्याला विचारलेली आहे, म्हणजे कितीने कमी झालेलं आहे ते विचारलेलं आहे. चला तर मग इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आधी राईट करून घेऊयात. सो हियर प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल म्हणजेच इथे काय आहे? कॉस्ट प्राइस ऑफ द मशीन किती आहे? 2,50,000. राईट करून घेऊयात. नाव रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्टला आपण कॅपिटल लेटर आर ने डिनोट करतो. क्वेश्चन मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे? 10% पर इयर. ओके नाही, पण व्यवस्थित रीड करा. काय दिलंय ते? द रेट ऑफ डिप्रिसिएशन इज 10% पर इयर. डिप्रिशिएट म्हणजे कमी होत आहे. सायकलची जी प्राइस आहे, कॉस्ट प्राइस, ती प्रत्येक वर्षी 10%ने कमी कमी होत जात आहे. म्हटल्यावर इथे या क्वेश्चन मध्ये रेट ऑफ इंटरेस्टला आपण राईट करणार रेट ऑफ डिप्रिसिएशन. किती येणार? 10% येणार का? तर नाही. हे पहा, डिप्रिशिएट होत आहे म्हणजे कमी होत आहे. ओके नाही, जी ओरिजिनल प्राइस आहे कॉस्ट प्राइस त्यामधून प्रत्येक वर्षी 10%ने कमी होत आहे. जेव्हा इन्क्रीज होत असतं तेव्हा आपण 10% असं राईट करतो इथे, जेव्हा इन्क्रीज असा शब्द असतो तेव्हा. पण इथे डिप्रिशिएशन असा वर्ड आहे, कमी होत आहे, म्हणून इथे आपण राईट करणार -10%. नाव एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. ते दिलेले आहेत 2 years. आता क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय मिळणार आहे. जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळते आणि ए ची व्हॅल्यू म्हणजेच काय मिळणार आहे या क्वेश्चन मध्ये आपल्याला? आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला ए म्हणजेच काय मिळणार आहे? प्राइस ऑफ द मशीन आफ्टर डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन झाल्यानंतर 2 वर्षांनी मशीनची काय प्राइस असणार आहे ती मिळणार आहे. पण क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. आपल्याला काय विचारलंय? फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. 2 वर्षांनंतर डिप्रिसिएशन प्राइस काय असणार आहे? टोटल अमाऊंट नाही विचारली 2 वर्षांनंतर 10%ने कमी झाल्यानंतर आपल्याला काय विचारलंय? डिप्रिशन कितीने कमी झालेली आहे ते विचारलेलं आहे. मग त्यासाठी आधी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे आणि नंतर डिप्रिसिएशन इन प्राइस कसं फाइंड आउट करायचं ते आपण समजून घेऊयातच. आताच मी तुम्हाला सगळं सांगितलं ओरली तर सगळं डोक्यावरून जाणार आहे.
हे पहा, हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. त्याने आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि ए म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे की मशीनची डिप्रिसिएशन झाल्यानंतर न काय प्राइस असणार आहे ते मिळणार आहे. सो चला इथे ए राईट करूयात आपण. ए इज इक्वल टू पी ची काय व्हॅल्यू आहे 2,50,000 ऍज इट इज राईट केली. ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर ची व्हॅल्यू आहे -10 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन म्हणजेच 2 नंबर ऑफ इयर्स. आता हे पहा इथे हा 0 आणि हा 0 कट होऊन जाणार. आता इथे रिमेनिंग काय आहे ब्रॅकेटमध्ये सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं माहिती आहे ना तुम्हाला. आता ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग काय आहे 1 प्लस -1 अपॉन 10. आपण जरा इथे खाली जागा करून घेऊया. येस. आता आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करण्यासाठी डिनॉमिनेटर सेम असावे लागतात पण इथे 1 चा काहीच डिनॉमिनेटर नाहीये बरोबर. म्हणजे ज्याचा काहीच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. आता इथे आपल्याला 10 करायचं आहे. मग 10 करण्यासाठी 1 ला 10 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग जर खाली 10 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा या न्यूमरेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करावं लागतं. हा रूल आहे तुम्हाला माहिती आहे. सो इथे होणार 10 अपॉन 10. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात आपण. हे पहा अशा प्रकारे 10 अपॉन 10 प्लस -1 अपॉन 10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता पहा इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. सो यांना आपण ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून खाली राईट करूयात. आणि वरती पहा वरती न्यूमरेटर मध्ये काय येणार 10 प्लस -1. आता इथे आहे प्लस इथे आहे मायनस. तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात आपण 10 -1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. 10 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 9 रिमेनिंग राहतात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात 9 अपॉन 10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. द होल रेस टू 2 म्हणजेच 9 अपॉन 10 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात 2,50,000. आता इथे कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे तुम्हाला माहिती आहे. सो इंटू 9 अपॉन 10 इंटू 9 अपॉन 10. आता हा 0 जाणार हा 0 जाणार हा 0 गेला हा 0 गेला. आता डिनॉमिनेटर मध्ये काही शिल्लक नाहीये. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे 2,500 इंटू 9 इंटू 9. 9 इंटू 9 किती होतं 81 राईट. सो 2,500 ला 81 ने मल्टिप्लाय करूया. प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे 2,02,500 राईट करूया 2,02,500. आता 2,02,500 हे आपल्याला काय मिळालं आहे तर ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ए म्हणजे काय प्राइस ऑफ द मशीन आफ्टर डिप्रिसिएशन. म्हणजे 2 वर्ष मशीनची प्राइस 10% ने कमी कमी होत गेली की नाही. मग 2 वर्षांनंतर मशीनची काय प्राइस झालेली आहे ती प्राइस आपल्याला इथे मिळालेली आहे. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला हे विचारलेलं नाहीये की दरवर्षी 10% ने मशीनची प्राइस कमी झाल्यानंतर मशीनची कॉस्ट प्राइस किती असेल असं नाही क्वेश्चन विचारलेला. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला डिप्रिसिएशन प्राइस विचारलेली आहे. म्हणजे कितीने डिप्रिशिएट झालेली आहे ते विचारलेलं आहे. म्हटल्यावर इथे आपल्याला काय करावं लागेल कॉस्ट प्राइस मधून ही जी डिप्रिसिएशन आपल्याला प्राइस कॉस्ट प्राइस मिळालेली आहे ती मायनस करावी लागेल हो की नाही. सो चला मायनस करूयात. डिप्रिसिएशन इन प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस प्राइस ऑफ द मशीन आफ्टर डिप्रिसिएशन. सो कॉस्ट प्राइस आधी काय होती 2,50,000 मायनस 2,02,500. आता या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 47,500. सो जी डिप्रिसिएशन प्राइस आहे ती काय आहे 47,000. क्वेश्चन कळालं का तुम्हाला. दरवर्षी 10% ने या मशीनची प्राइस कमी होतीये हो की नाही. मग किती कमी झाली 2 वर्षांनंतर तर 47,500 इतकी प्राइस कमी झालेली आहे. चला फायनल आन्सर राईट करूयात. द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years वुड बी 47,500. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is 4,036.80 rupees at the rate of 16% per annum. क्वेश्चन कळाला का तुम्हाला. जेव्हा कधी आपल्याला क्वेश्चन एखादा दिला जातो तो सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा क्वेश्चन कळणं. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is 4,036.80. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is 4,036.80 rupees at the rate of 16% per annum. क्वेश्चन व्यवस्थित कळाला का.
क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी क्वेश्चन कळणं खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपल्याला नक्की काय फाइंड आउट करायला सांगितलंय ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे पहा, इथे सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. सो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पण त्या फॉर्म्युलाने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळत नसतो, त्या फॉर्म्युलाने आपल्याला अमाऊंट मिळत असते. पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे जसं जसं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याही आधी क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे ते समजून घेऊयात. इफ द अमाऊंट ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years इज 4036.80 रुपीज. आता इथे प्रिन्सिपल दिलाय का? प्रिन्सिपल नाही दिलं, सर्टन प्रिन्सिपल म्हटलेलं आहे. मग काय दिलंय? हे 4036.80 रुपीज काय आहे? तर अमाऊंट आहे. अमाऊंट ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years इज अमाऊंट इज 4036.80. सो इथे अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, प्रिन्सिपल दिलेलं नाहीये. त्यानंतर ना रेट ऑफ इंटरेस्ट येस दिलेला आहे. त्यानंतर ना नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2 years. आणि तुम्हाला माहित आहे की जेव्हा कधी आपण, मी आताच तुम्हाला म्हणाले की कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळत असते, बरोबर. ए म्हणजे टोटल अमाऊंट. ए मध्ये काय काय इन्क्लूड असतं? तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इन्क्लूड असतो, बरोबर. मग आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आलं का लक्षात? आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे, प्रिन्सिपल त्यांनी दिलेलं नाहीये आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, तो इथे आपण राईट करून घेऊयात आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा, व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. आता इथे सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. व्हॅल्यूज काही रिड्यूस होत आहेत का? तर हो, होत आहेत. 4 4s are 16 आणि 4 2s are 8. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 2 0 20 झाले आणि 4 5s are 25. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करूयात. हे पहा, अशा प्रकारे 4/25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता हे पहा, ब्रॅकेट मध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि जसं की तुम्हाला माहित आहे इथे आपल्याला डिनॉमिनेटर कॉमन करायचं आहे. कॉमन म्हणजे सेम करायचं आहे. सेम करण्यासाठी काय करावं लागेल? या 1 ला 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग फक्त डिनॉमिनेटरलाच करून चालतं का? नाही, दोन्हीकडे करावं लागतं. सो दोन्हीकडे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे पहा अशा प्रकारे मिळणार आहे. ओके, सो झाले, सेम डिनॉमिनेटर झाले. मग या सेम डिनॉमिनेटर्सला ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये हे पहा अशा प्रकारे आपण राईट करूयात. आणि न्यूमरेटर मध्ये काय आहे मग? 25 प्लस 4. सो 25 प्लस 4 अपॉन 25 द होल रेस टू 2. आता 25 प्लस 4 किती झाले? 29. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊया 29 अपॉन 25 द होल रेस टू 2. आता द होल रेस टू 2 म्हणजे काय? तर 29 अपॉन 25 2 टाइम्स मल्टिप्लाय होतात. सो हे पहा अशा प्रकारे आपण राईट करून घेऊयात. आपल्याला या पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या पी ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि बाकी जे काही आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. पण जेव्हा लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यूज जात असतात तेव्हा त्यांचं साईन चेंज होतं, अपोजिट साईन मध्ये ते चेंज होतात. आता इथे 25 इंटू 25, हा 25 आणि हा 25 डिवाइड होतोय, बरोबर. मग जेव्हा इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा ते दोघंही मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होतील, हो की नाही. इथे डिनॉमिनेटर मध्ये आहेत, इकडे गेल्यावर न्यूमरेटर मध्ये जाणार आणि इथे जे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये जाणार. हे पहा अशा प्रकारे. सो 4036.80 ऍज इट इज. आता इथे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये जाणार. सो 25 इंटू 25 इंटू 25. ओके, आता इथे 25 इंटू 25 कसं काय झालं असा प्रश्न काही मुलांना येऊ शकतो. पण हे पहा, जेव्हा कधी आपण असं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा काय करतो? न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. म्हणजेच हे ऍक्च्युली कसं आहे? 29 इंटू 29 अपॉन 25 इंटू 25 आहे. म्हणून इकडे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्यांनी साईड चेंज केल्यानंतर न्यूमरेटर मध्ये ऍज इट इज जाऊन बसलेलं आहे. आलं लक्षात? आता डिनॉमिनेटर मध्ये काय येणार? जे इथे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये येणार. सो 29 इंटू 29 इज इक्वल टू पी. ओके, आता काहीच काटकूट करता येत नाही आपल्याला, हो ना. म्हटल्यावर काय करणार? आपल्याला डिवाइडच करावं लागणार. सो चला हे पहा, डिवाइड करूयात. 25 इंटू 25 केल्यानंतर 625 येतं. 25 चा स्क्वेअर माहिती आहे ना, लर्न आहे ना सगळ्यांना. सो 625. 4036.80 ला
625 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतं हे वालं. सो हे प्रोडक्ट आपण ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात आणि डिनॉमिनेटर मध्ये 29 इंटू 29 इज इक्वल टू पी. आता हे पहा, आपण 29 ने न्यूमरेटरला डिवाइड करू शकतो का? तर आय थिंक हो आपण करू शकतो. ज्यांना 29चा टेबल लर्न आहे ते अगदी व्यवस्थित लगेच नंबर्स पाहिल्या सांगू शकतील की हो आपण 29 ने या नंबरला डिवाइड करू शकतो. हे पहा, डिव्हिजन केल्यानंतर ना रिमाइंडर 0 आलेला आहे आणि कोशंट आपला आलेला आहे 87,000. सो इथे आपण राईट करूया 29 1 जार 29 आणि 29 ने डिवाइड केल्यानंतर ना 87,000 आपला आन्सर आले. आता या 87,000 ला सुद्धा आपण 29 ने इझिली डिवाइड करू शकतो. हे पहा, 29 1 जार 29, 29 3 जार 87. पहा, 29चा टेबल लर्न आहे ना तुमचा. 29 3 जार जर केलं तर तुम्हाला 87 आन्सर मिळतं. सो 29 3 जार 87 आणि हे 0 ऍज इट इज जाऊन बसणार कोशंट मध्ये 3 zeros. सो पी इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 3000. आता पी आपल्याला काय मिळालंय? प्रिन्सिपल मिळालेला आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे की आपण इंटरेस्ट कसा फाइंड आउट करतो. आपला फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हो की नाही? आपल्याकडे अमाऊंट आहे आणि आता प्रिन्सिपल सुद्धा आहे. इंटरेस्ट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हे पहा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आता या आय ची व्हॅल्यू म्हणजे इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचंय म्हणून एक त्या इंटरेस्टला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि 3000 ला पाठवूयात इकडे लेफ्ट हँड साईडला. सो लेफ्ट हँड साईडला जाते वेळी इथे प्लस साईन आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो मायनस 3000 इज इक्वल टू आय. 4036.80 मधून 3000 सबट्रॅक्ट करूयात. हे पहा, सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 1036.80. राईट करूयात 1036.80. सो 1036.80 काय आहे? इंटरेस्ट आहे. सो क्वेश्चन नुसार आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेला होता. आपण इथे कंपाऊंड इंटरेस्ट अशा प्रकारे फाइंड आउट केलेला आहे. फायनल आन्सर राईट करूयात. द कंपाऊंड इंटरेस्ट आफ्टर 2 years वुड बी 1036.80 rupees. Question number 6. A loan of 15,000 rupees was taken on compound interest. 15,000 rupees चा लोन कंपाऊंड इंटरेस्ट वर घेतलेलं आहे. If the rate of compound interest is 12 PCPA, जर कंपाऊंड इंटरेस्टचा रेट काय आहे? 12 PCPA आहे, म्हणजे 12% पर ॲनम आहे. तर फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर लोनची परतफेड करते वेळी टोटल किती अमाऊंट भरावी लागेल? सरळ साधा सोपा असा प्रश्न आहे. या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल काय आहे सांगा बरं मला. किती लोन आहे? 15,000 रुपीजचं. सो प्रिन्सिपल आहे 15,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? रेट काय आहे? 12 PCPA. 12 PCPA म्हणजेच 12% पर ॲनम. लेट्स राईट हिअर 12 PCPA. आता एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती आहे? 3 years. लेट्स राईट हिअर. आणि आपल्याला टोटल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. ओके नाही? सो चला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण यूज करूयात. हा फॉर्म्युला यूज करून आपण फार इझिली सांगू शकतो की किती अमाऊंट आपल्याला भरावी लागणार आहे. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर ना आपल्याला अमाऊंटच तर मिळते, माहितीये तुम्हाला. ओके नाही? टोटल अमाऊंट मिळत असते हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर. चला तर मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो अमाऊंट इज इक्वल टू पी म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल 15,000 रुपीज ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर ची व्हॅल्यू आहे 12 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज. एन ची व्हॅल्यू आहे 3. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं. मग चला या फ्रॅक्शनची व्हॅल्यू रिड्यूस करता येते का ते पाहूयात. इथे 12 आहे आणि इथे 100 आहे. सो येस करता येणार आहे. 4 ने आपल्याला या दोन्ही नंबर्सला डिवाइड करता येणार आहे. सो 4 3 जार 12, 4 2 जार 8, 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 0 20 झाले. 4 5 जार 20. सो इथे 3/25 झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता 1 प्लस 3/25 ऍडिशन करायची आपल्याला. पण ऍडिशन करते वेळी आपल्याला माहित आहे की डिनॉमिनेटर्स आपल्याला सेम करून घ्यावे लागतात. 1 चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. बरोबर? मग या 1 ला 25 करण्यासाठी आपल्याला 25 नेच मल्टिप्लाय करावं लागणार.
मग जर खाली 25 ने मल्टिप्लाय केलं तर या वरती जो 1 आहे न्यूमरेटर मध्ये त्याला सुद्धा 25 ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो 25/25 प्लस 3/25. ओके नाही. सो इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. आता इथे 25 इथे 25. सो त्याला आपण हे पहा इथे आधी असं राईट करून घेऊया म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आता इथे 25 आणि इथे 25 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण त्याला राईट करू शकतो. राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे आणि न्यूमरेटर मध्ये काय येणार 25 प्लस 3 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. 25 प्लस 3 किती झाले 26, 27 and 28. So 28/25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. द होल रेस टू 3 म्हणजेच 28/25 किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत. हो की नाही. सो लेट्स राईट हिअर 15,000 आणि आता इथे काय साईन येणार मल्टिप्लिकेशनचं साईन येणार आहे. कोणतंच साईन नाहीये इथे म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. सो इंटू 28/25 इंटू 28/25 इंटू 28/25. ओके. आता या 25 ने आपण 15,000 ला डिवाइड करू शकतो का तर हो करू शकतो. 25 चा टेबल लर्न आहे ना तुमच्या. जर लर्न नसेल तर लर्न करून घ्या आणि इथे तुमच्या सोयीसाठी मी 25 चा टेबल राईट करून घेतलेला आहे. आता हे पहा 150 150 कोणत्या प्लेसवर आहे 6th प्लेसवर आहे. हो की नाही. सो 25 6 जार 150 आपण इथे करू शकतो. 25 1 जार 25 आणि 25 6 जार 150 आणि हे 2 zeros. सो इथे किती आलेला आहे 600. पुन्हा 600 ला आपण 25 ने इझिली डिवाइड करू शकतो. सो 25 1 जार 25 आणि 60 तर नाहीये 25 च्या टेबल मध्ये पण 50 आहे. हो की नाही. 25 2 जार 50. 60 मधून 50 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 10 रिमेनिंग राहतात. सो 10 आणि हा 0 किती झाले 100 आणि 25 4 जार 100. आता 24 ला आणखी आपण डिवाइड करू शकतो का या 25 ने नाही करू शकत. हो की नाही. सो आता न्यूमरेटर मध्ये जे जे आहे ते आपण सगळं इथे राईट करून घेऊया. 24 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 आणि डिनॉमिनेटर मध्ये एकटा 25 शिल्लक राहिलेला आहे. चला तर मग आता 28 चा क्यूब माहितीये का तुम्हाला. क्यूब का म्हणते मी कारण 28 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. ओके नाही. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे 30 पर्यंतचे क्यूब्स आणि स्क्वेअर्स लर्न करून घ्या. नाही लर्न केले तर तुम्ही हे पहा असे मल्टिप्लिकेशन करून सुद्धा करू शकता पण तुमचा फार वेळ जाणार मग एक्झाम मध्ये. सो हे पहा 28 इंटू 28 काय आलेला आहे प्रोडक्ट 784. आता या 784 ला पुन्हा आपल्याला 28 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मल्टिप्लाय केल्यानंतर ना प्रोडक्ट आपलं आलेलं आहे 21,952. आता याला आपल्याला 24 ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो हे पहा 24 ने मल्टिप्लाय केलं आपल्याला हे प्रोडक्ट मिळालेलं आहे 5,26,848. लेट्स राईट हिअर आणि डिनॉमिनेटर मध्ये 25. आता या नंबरला 25 ने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. चला तर मग डिव्हिजन करूयात. हे पहा इथे आपण हे डिव्हिजन करून घेतलेलं आहे. सो डिव्हिजन केल्यानंतर कोशंट आपल्याला मिळालेला आहे 21,073.92. So let's write here 21,073.92. सो हे काय आपल्याला आन्सर आलेला आहे ए. आणि ए म्हणजे काय तर टोटल अमाऊंट. हो की नाही. टोटल अमाऊंट मध्ये काय काय असतं तर प्रिन्सिपल असतो आणि इंटरेस्ट सुद्धा असतो. हो की नाही. अमाऊंटचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो हे जे आपल्याला मिळालेलं आहे याच्यामध्ये प्रिन्सिपल पण आहे आणि इंटरेस्ट सुद्धा आहे. टोटल अमाऊंट आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलं होतं की 3 वर्षांनंतर ना संपूर्ण लोन फेडण्यासाठी किती पैसे भरावे लागतील किती टोटल अमाऊंट भरावी लागेल. सो टोटल अमाऊंट भरावी लागणार आहे 21,073.92 रुपीज. Let's write here our final answer. The amount required to settle the loan after 3 years is 21,073.92. Question number 7. A principal amounts to 13,924 rupees in 2 years by compound interest at 18% per annum. Find the principal. क्वेश्चन कळाला का तुम्हाला. अतिशय साधा सोपा असा प्रश्न आहे. काही गोलमटोल केलेलं नाहीये त्यांनी. फिरवून फिरवून काही विचारलेलं नाहीये. सरळ त्यांनी विचारलंय की एक प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल काय आहे ते त्यांनी दिलेलं नाही. ते आपल्याला फाइंड आउट करायचं
आहे. मग एक प्रिन्सिपल आहे ज्याचं अमाऊंट होतंय 13,924 रुपीज. किती वर्षांमध्ये? तर 2 वर्षांमध्ये. आणि त्याच्यावर जे इंटरेस्ट आहे ते कसं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे. आणि रेट काय आहे? 18% पर ॲनम. प्रिन्सिपल आपल्याला फाइंड आउट करायचंय. आलं लक्षात? चला मग पद्धतशीरपणे आपण सोल्युशन मध्ये राईट करून घेऊया की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो हियर अमाऊंट इज इक्वल टू 13,924 रुपीज आणि रेट काय दिलेला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 18% पर ॲनम. नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2 इयर्स. फाइंड आउट आपल्याला करायचं आहे प्रिन्सिपल. आणि आपला मॅजिक फॉर्म्युला कोणता? कंपाऊंड इंटरेस्टचा. सगळ्यांना लर्न झालेला आहे एव्हाना, हो ना? चला राईट करून घेऊयात. आता सगळ्या लेटर्सच्या जागी त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए ची काय व्हॅल्यू आहे? 13,924 रुपीज. राईट करूयात. पी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, हो ना? त्यामुळे पी ला ऍज इट इज राईट करून घेऊयात. ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर च्या जागी आर ची व्हॅल्यू जी की आहे 18 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. एन ची व्हॅल्यू आहे 2. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आधी आपण काय करत असतो? ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो. सो चला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. आता ब्रॅकेट मध्ये 18 अपॉन 100 आहे. याची काही व्हॅल्यू आपल्याला रिड्यूस करता येते का ते पाहूयात. सो हो, दोन्ही इव्हन नंबर्स आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. सो 2 ने आपण यांना नक्कीच डिवाइड करू शकतो. 2 9s are 18, 2 5s are 10, 2 0s are 0. सो 9 अपॉन 15 राईट करून घेऊयात. ओके, 9 अपॉन 15 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता पहा बरं, ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायची आहे की नाही? आणि इथे आहे 1 प्लस 9 अपॉन 50. 1 ला काहीच डिनॉमिनेटर नाही. याचा काय अर्थ असतो? आपण 1 डिनॉमिनेटर घेतो ना, ज्या नंबरला काहीच डिनॉमिनेटर दिलेला नाहीये त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हो की नाही? सो इथे 1 चा 1 डिनॉमिनेटर आहे. आता 1 अपॉन 1 प्लस 9 अपॉन 50 आपल्याला करायचंय. जेव्हा ऍडिशन करत असतो दोन फ्रॅक्शन्सची तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो. सो इथे डिनॉमिनेटर 50 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 50 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागतं, माहितीये तुम्हाला. मग हे पहा, न्यूमरेटरला 50 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं? 50, बरोबर. सो 50 प्लस 9 होणार. हे पहा अशा प्रकारे 50 प्लस 9 आणि इथे 1 इंटू 50 किती झाले? 50. इथे 50. जेव्हा इकडे 50 आणि इकडे 50 येतं तेव्हा त्यांना आपण ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून घेतो. सो इथे डिनॉमिनेटर मध्ये येणार 50 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. 50 प्लस 9 59. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. ओके, आता हे पहा 59 अपॉन 50 द होल रेस टू 2. याचा काय अर्थ आहे की 59 अपॉन 50 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. चला तर मग राईट करून घेऊयात त्याप्रमाणे आणि ब्रॅकेट काढून टाकूयात. ब्रॅकेट काढून टाकायचे म्हणूनच आपण अशा प्रकारे इथे राईट करतोय 59 अपॉन 50 इंटू 59 अपॉन 50. आता हे पहा, आपल्याला या पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग एकट्या पी ला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार आणि बाकी जे काही आहे त्याला उचलून इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. पण तुम्हाला रूल्स माहिती आहेत की जेव्हा एखादा नंबर त्याची साईड चेंज करतो तेव्हा त्याचं जे साईन आहे ते अपोजिट होत असतं. आता इथे 50 इंटू 50 काय होत आहेत? हे डिवाइड होत आहेत की नाही, डिनॉमिनेटर मध्ये आहेत. मग जेव्हा हे दोन्ही नंबर्स त्यांची साईड चेंज करतील तेव्हा येस, व्हेरी गुड, ते इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार, न्यूमरेटर मध्ये जाणार. हे पहा अशा प्रकारे 13,924 ऍज इट इज येणार. आणि आता इथे हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत की नाही 50 इंटू 50, मग ते इकडे जाणार न्यूमरेटर मध्ये. हे पहा अशा प्रकारे मल्टिप्लाय होणार इकडे जाऊन. आणि 59 इंटू 59 आहे इकडे न्यूमरेटर मध्ये, ते जाणार इकडे डिनॉमिनेटर मध्ये. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, इकडे गेले की डिव्हिजन मध्ये चेंज होणार, डिवाइड होत आहेत. आता इथे हे पहा, काही मुलांना कळत नसेल त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतेय. हे पहा, जेव्हा नंबर्स डिनॉमिनेटर्स मध्ये असतात तेव्हा ते डिवाइड होत असतात वरच्या नंबरला आणि वरचे नंबर्स जे आहेत ते मल्टिप्लाय होत असतात. आता इथे कसं आहे? पी इंटू 59 इंटू 59 डिवायडेड बाय 50 इंटू 50 आहे. आलं लक्षात? म्हणजे 50 इंटू 50 काय होत आहेत? डिवाइड होत आहेत, म्हणून ते इकडे जाणार वरती
न्यूमरेटर मध्ये, आणि जे न्यूमरेटर मध्ये आहेत ते मल्टिप्लाय होत आहेत ना, मग ते जाणार डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 59 इंटू 59 इकडे झाले डिनॉमिनेटर मध्ये. आलं लक्षात? इज इक्वल टू पी. आता हे पहा, 59 ने आपण कोणत्या नंबरला डिवाइड करू शकतो का इथे? 50 ला तर नाही करू शकत, ओके नाही. मग या नंबरला करू शकतो का? चला डिव्हिजन करून पाहूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण 59 ने 13,924 ला डिवाइड करू शकतो. 59 चा टेबल मी इथे तयार करून घेतलेला आहे. 59 2s are 118. सो इथे 2 कोशंट मध्ये राईट केला, इकडे राईट केलं 118. 139 मधून 118 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 21 आला. मग हा 2 खाली घेतला. 212 ला पुन्हा आपण डिवाइड केला 59 ने. 59 3s are 177 केलं. मग 212 मधून 177 सबट्रॅक्ट केलं, 35 आन्सर आलेला आहे. हा 4 खाली घेतला, 354 झालं. मग 59 6s are 354 आपण केलं, रिमाइंडर 0 आला. क्वेश्चन काय आलेला आहे? 2 3 6. मग इथे आपण डिवाइड करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता 236 ला 59 ने डिवाइड करू शकतो का? पहा बरं, 59 च्या टेबलमध्ये 236 आहे का? तर हो, हे पहा इथे आहे 4th प्लेसवर. 59 1s are 59 and 59 4s are 236. आता 50 इंटू 50 इंटू 4 एवढंच न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. चला तर मग मल्टिप्लाय करून घेऊयात. सो P इज इक्वल टू 4 इंटू, आता हे पहा यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथल्या इथे करू शकतो, खूप इझी आहे. 5 5s are 25 राईट केले, आणि हा एक 0 आणि हा एक 0, 2 zeros त्याच्या पुढे लावून द्यायचे, झालं मल्टिप्लिकेशन. आता 4 इंटू 2500. चला मल्टिप्लाय करून घेऊयात. 25 4s are, तुम्हाला माहिती आहे 25 चा टेबल येतो ना, 25 4s are 100 आणि पुढे 2 zeros, 100 आणि पुढे 2 zeros. सो P इज इक्वल टू काय आलेला आहे? 10,000. आणि P म्हणजेच काय? तर आपलं प्रिन्सिपल. आलं लक्षात? हे पहा, सो हे 10,000 काय आहे? प्रिन्सिपल. त्यावर 18% पर ॲनम इतक्या कंपाऊंड इंटरेस्ट लागल्यानंतर 2 वर्षांनी किती अमाऊंट तयार झालेला आहे? 13,924 रुपीज. पाहिलं किती इझी होता क्वेश्चन आपला हा. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्याही आधी हे आपलं फायनल आन्सर, द प्रिन्सिपल इज 10,000 रुपीज. क्वेश्चन नंबर 8. द पॉप्युलेशन ऑफ अ सबब इज 16,000. Find the rate of increase in the population if the population after 2 years is 17,640. क्वेश्चन कळाला का तुम्हाला? काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? की एक गाव आहे, सबब उपनगर आहे, ज्याचं पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या 16,000 आहे. 2 वर्षांनंतर ही लोकसंख्या किती झालेली आहे? 17,640 म्हणजे वाढली आहे. प्रत्येक वर्षी पॉप्युलेशन वाढत वाढत गेलेली आहे. पहिल्या वर्षी काही वाढली असेल, आणि ही जी अमाऊंट दिलेली आहे, हा जो नंबर दिलेला आहे तो कसला दिलेला आहे? तर 2 वर्षांनंतर ना किती पॉप्युलेशन झालंय त्याचा नंबर आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? की कोणत्या रेटने मग हे पॉप्युलेशन वाढलेलं आहे ते फाइंड आउट करायला सांगितले, म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग या क्वेश्चन मध्ये P काय आहे? P म्हणजेच आपलं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय आहे? तर पॉप्युलेशन ऑफ अ सबब किती? 16,000. सो P इज इक्वल टू पॉप्युलेशन ऑफ अ सबब 16,000. त्यानंतर ना रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, R म्हणजे काय आहे या क्वेश्चन मध्ये? रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2 years, आणि ए काय दिलेला आहे? ए दिलेला आहे 17,640. आधी केवढे होते? 16,000. 2 वर्षांनंतर टोटल किती झालेले आहेत? 17,640. म्हणजे हे तर आहेतच, पण आणखी सुद्धा त्यामध्ये ऍड झालेले आहेत. सो ए काय आहे या क्वेश्चन मध्ये? इन्क्रीज इन पॉप्युलेशन आफ्टर 2 years इज इक्वल टू 17,640. चला तर मग आपला कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आणि व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करूयात. ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. पी दिलेला आहे 16,000. त्यानंतर ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आर ला ऍज इट इज राईट केलं अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू एन, आणि एन म्हणजे किती दिलेला आहे? 2 राईट केलं 2. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं हे तर आपल्याला माहित आहे, पण इथे तुम्ही पाहताय ब्रॅकेट सॉल्व्ह करायला इथे आहे आर. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार?
हे पहा, आपल्याला या आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर. मग असा विचार करायचा की एकट्या आर ला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवायचं आहे. बाकी त्याच्याबरोबर जे काही आहे ना त्याला सगळ्याला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचंय. मग काय करूयात, आधी 16,000 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात आणि मग ब्रॅकेटच्या आतमध्ये लक्ष घालूयात. सो हे पहा, 16,000 संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं. जेव्हा 16,000 त्याची साईड चेंज करेल, म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जाईल, तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार, कारण इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. चला तर मग त्याची साईड चेंज करून घेऊयात. ओके, हे पहा, डिव्हिजन मध्ये जाऊन बसला, इज इक्वल टू बाकीचे जे काही आहे ते ऍज इट इज राईट करून घेतलं. आता डिवाइड करून पाहूयात, हा 0 गेला, हा 0 गेला. आता दोन्ही नंबर्सला आपल्याला डिवाइड करता येणार आहे का सेम नंबरने? तर हो, 4 ने आपल्याला दोन्ही नंबर्सला डिवाइड करता येईल. 4 4 जार 16, 4 0 जार 0, 4 0 जार 0. त्यानंतर इकडे वरती सुद्धा 4 4 जार 16, 17 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहिला. 1 6 किती झाले? 16 झाले. पुन्हा 4 4 जार 16 आणि 4 1 जार 4. 441 अपॉन 400 राईट करून घेऊयात. 441 अपॉन 400 इज इक्वल टू ब्रॅकेट ऍज इट इज राईट करायचं आपल्याला. ओके, आता पुढे आणखी आपल्याला काय करता येईल? पुढे आता याला तर आणखी आपल्याला रिड्यूस करता येत नाही आणि इथे आपल्याला सध्या काहीच करता येत नाहीये. इथे आहे स्क्वेअर, हे आहे इक्वल टूचं साईन, बरोबर. इक्वल टूचं साईन म्हणजे काय आपल्याला इंडिकेट होत आहे की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीही इक्वल आहेत, बरोबर. जेव्हा इक्वल टूचं साईन असतं त्याच्या लेफ्ट हँड साईडला काही असतं, राईट हँड साईडला काही असतं, तेव्हा ते काय इंडिकेट करतं की दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? इक्वल आहेत. मग हे पहा, इथे स्क्वेअर आहे की नाही, मग या दोघांनाही आपल्याला स्क्वेअर मध्ये चेंज करता येते का ते जरा पाहूयात. 441 कसला स्क्वेअर आहे आठवतंय का? येस, व्हेरी गुड. 441 आहे 21 चा स्क्वेअर आणि 400 आहे येस 20 चा स्क्वेअर. सो 441 ला आणि 400 ला आपण हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो, हो ना. सो राईट करून घेऊयात आणि पुढे जे काही आहे ते ऍज इट इज राईट करायचे. आता न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर, डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर. आता याला ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण एक ब्रॅकेटच्या बाहेर देऊयात, जसं की याला केलेला आहे. आता हा जो स्क्वेअर आहे तो संपूर्ण ब्रॅकेटचा आहे, म्हणजे हा स्क्वेअर 1 चा पण आहे, या r चा पण आहे, या 100 चा पण आहे, असं होतं त्याचा अर्थ. चला तर मग 21 अपॉन 20 अँड द होल स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू जे काही आहे ते ऍज इट इज. ओके, आता पुढे हे पहा, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, दोन्हीकडे स्क्वेअर आहे, बरोबर. मग इथे आहे इक्वल टूचं साईन, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही आहे ते आणि ब्रॅकेटच्या इकडे या साईडला सुद्धा आतमध्ये जे काही आहे ते, हे सगळं इक्वल आहे. आता हे जे स्क्वेअर्स आहेत ते जर आपल्याला इथून काढून टाकायचे असतील तर आपण काय करतो? स्क्वेअर रूट घेतो दोघांचाही, हो की नाही. मग चला दोन्ही साईडला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट्स टू बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे? हे स्क्वेअर कट होऊन जाणार. हे पहा, अशा प्रकारे झाले कट. आता काम आपलं सोपं झालेलं आहे, स्क्वेअर कट झालेले आहे दोन्ही साईडचे. आणि आता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपल्याला असं काहीतरी करायचंय की या आर ला एकट्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवता येईल. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय करूयात, या 1 ला पाठवून देऊयात इक्वल टूच्या या साईडला, लेफ्ट हँड साईडला. चल रे बाबा इकडे जा, पण इकडे जाताना इथे प्लस मध्ये आहे तो, हो की नाही, इकडे जाताना मायनस मध्ये चेंज होणार. सो हे पहा अशा प्रकारे येणार इक्वल टू r अपॉन 100. आता इथे 1 चा काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. आणि जेव्हा कधी दोन फ्रॅक्शन्सचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं किंवा ऍडिशन करायचे असते तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो, तुम्हाला माहित आहे. मग डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे आपल्याला, इथे 20 आहे की नाही, इकडे पण 20 हवाय, मग दोन्हीकडे 20 ने मल्टिप्लाय करायचं. झालं 20 अपॉन 20. डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मग त्याला ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून हे पहा सेम झाला. बाकीचा ऍज इट इज राईट करूयात आणि 20 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण इथे राईट केला, न्यूमरेटर मध्ये राईट केलं 21 मायनस 20 इज इक्वल टू r अपॉन 100. आता पुढे 21 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना फक्त 1 शिल्लक राहतो. सो राईट करून घेऊयात. 1 अपॉन 20 इज इक्वल टू r अपॉन 100. आता हा जो 100 आहे, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, एकट्या r ला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचं आहे. त्याच्याबरोबर जे काय आहे त्यांना हळूहळू हळूहळू
इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यायचं आहे, त्यांची पाठवणी करायची आहे. सो हे पहा, इथे 100 आहे की नाही, डिव्हिजन मध्ये आहे. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर येस ऑफकोर्स मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसणार. सो चला त्याला पाठवूयात इकडे. ओके, राहिला एकटा आर, हो ना. आता हे पहा, या 20 ने आपण या 100 ला इझिली डिवाइड करू शकतो की नाही. हे पहा, हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1s are 2 and 2 5s are 10. 1 into 5 किती झालं? 5. सो आर इज इक्वल टू, आपलं आन्सर आपल्याला मिळालेला आहे 5. आणि आर म्हणजेच काय आहे? रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सो कितीने इन्क्रीज झालेला आहे पॉप्युलेशन? 5% ने. सो लेट्स राईट हिअर the rate of increase in the population is 5 PCPA. PCPA म्हणजेच percent per annum. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. येस, काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? इन हाऊ मेनी इयर्स 700 rupees will amount to 847 at a compound interest rate of 10 PCPA. आता हे पहा, तुम्हाला पॉकेट मनी मे बी मिळत असेल, तर तुम्ही जेव्हा तुमचं पॉकेट मनी बँकेमध्ये ठेवता किंवा तुमच्या घरी सुद्धा तुमचे बाबा म्हणत असतील की तू माझ्याकडे ठेवायला दे तुझे पैसे, मी तुला इतका रेट ऑफ इंटरेस्ट देतो. आणि मग तुम्ही म्हणायचं त्यांना की मला सिंपल इंटरेस्ट नको आहे, मला कंपाऊंड इंटरेस्ट पाहिजे, त्यामध्ये तुमचा फायदा आहे बरं का, कारण दरवर्षी वाढत जाते अमाऊंट. मग इथे तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे की इथे तुम्हाला असं विचारलंय की प्रिन्सिपल म्हणजे 700 रुपीज आहेत आणि त्याचं अमाऊंट मिळतंय 847 रुपीज आणि त्याचा कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे 10% पर ॲनम. मग 700 रुपीजचे 847 रुपीज व्हायला कंपाऊंड इंटरेस्टने किती वर्ष लागतील? मग जर मी आता जसं तुम्हाला म्हणाले तसा खेळ जर तुम्ही तुमच्या घरी खेळलात तर तुम्हाला ही कन्सेप्ट आहे ना खूप गमतीदार वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही बोलून बघा तुमच्या पेरेंट्सशी, जर तुम्हाला पॉकेट मनी मिळत असेल तर छोट्या छोट्या अमाऊंट वरून तुम्ही चालू करा, 100 रुपीज किंवा 200 रुपीज ऍज यू विश. चला, खूप मजा येते अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. आणि त्याला या क्वेश्चन्सला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जर आपण अप्लाय केलं ना तर मॅथ्स आपल्याला खूप गमतीदार वाटतं आणि खूप काही शिकवून जातं. हे पहा, आता 700 रुपीजचे 847 रुपीज व्हायला किती वर्ष लागतील असा क्वेश्चन आहे. आणि त्याचा इंटरेस्ट रेट आहे कंपाऊंड इंटरेस्ट, लक्षात ठेवायचं आहे काय आहे? 10% पर ॲनम. मग राईट करून घेऊया तिथे आपल्याकडे काय काय आहे. पी आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर एन आहे. एन आहे नाही, एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीलाच त्यांनी दिलेला आहे. हा इन हाऊ मेनी इयर्स एन आपल्याला फाइंड आउट करायचंय. आपल्याकडे पी आहे, ए आहे, त्याचबरोबर आर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा आहे आपल्याकडे आणि फक्त एन फाइंड आउट करायचं आहे. चला फाइंड आउट करूयात, खूप इझी आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. येस, व्हॅल्यूज आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत आणि एन ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. सो एन ला ऍज इट इज राईट करून घेऊयात. जसं की तुम्हाला माहित आहे की ब्रॅकेटच्या मध्ये जे फ्रॅक्शन दिलेलं असतं त्याची व्हॅल्यू आपल्याला रिड्यूस करता येते का ते पाहतो आपण. सो हा 0 गेला, हा 0 गेला, रिमेनिंग 1/10 राईट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये. येस, एन ऍज इट इज. आता पुढे इथे आपल्याला या फ्रॅक्शन्सला काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. ऍडिशन दिली आहे ना. चला मग इथे काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. मग 10 कसं काय होणार? तर 10 ने मल्टिप्लाय करून. सो 10/10. मग खाली डिनॉमिनेटर 10 झाला आणि वरती 10 + 1 झालेला आहे. हे पहा, राईट करून घेऊया तिथे आपण अशा प्रकारे. 10 + 1 डिनॉमिनेटर 10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू n. 10 + 1 11. सो ब्रॅकेट मध्ये होणार आहे 11/10 द होल रेस टू n. ओके, आता हा जो 700 आहे ना, आता इथे आपण काहीच करू शकत नाही, हे आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. याला नंतर ना आपण पाहूयात, नंतर डील करूयात. आता हा जो 700 आहे जो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय त्याला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. सो तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. येस, बाकीचं जे काही आहे ऍज इट इज. आता पुढे आपण डिवाइड करू शकतो का? तर हो. 7 1s are 7, 7 0s are 0, 7 1s are 7, 1 रिमेनिंग राहिला, 7 2s are 14 आणि 7 1s are 7. सो 121/100 इज इक्वल टू 11/10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू n. आता पुढे काय करायचं? जेव्हा तुम्हाला अशी जाणीव होते की आता पुढे काय करू शकतो, पुढे सॉल्व्ह करायला तर काहीच नाहीये, मग काय करता येईल, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? अरे आपल्याला नंबर ऑफ इयर्स फाइंड आउट करायचे, म्हणजे हा जो इथे डोक्यावर n बसलेला आहे त्याला फाइंड आउट करायचंय. मग काय करता येईल पुढे? तर या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत.
हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही. LHS आणि RHS इक्वल आहे. मग या व्हॅल्यूज कडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. इथे आहे 11/10, इथे आहे 121/100. या दोघांचं आणखी काही रिलेशन आहे का? या दोन व्हॅल्यूज इक्वल आहेत, हो की नाही. हे पहा, 121 हा 11चा स्क्वेअर आहे आणि 110चा स्क्वेअर आहे आणि इथं तर तेच आहे 11/10. मग आपण एक काम करू शकतो की आपण 121 ला 11चा स्क्वेअर राईट करू शकतो आणि 100 ला 10चा स्क्वेअर राईट करू शकतो. चला मग करूयात. हे पहा अशा प्रकारे. ओके, आता हा जो स्क्वेअर आहे त्याला ऍज अ कॉमन, दोघांचाही स्क्वेअर कॉमन स्क्वेअर म्हणून आपण ब्रॅकेटच्या वरती राईट करू शकतो अशा प्रकारे. हे पहा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. इट्स इक्वल टू 11/10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू n. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन्हीकडे सेम आहे. ब्रॅकेटच्या वरती हा आहे 2 आणि इथे आहे n. मग जे ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्या दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात हे आपल्याला माहित आहे. मग याचाच अर्थ जर इथे स्क्वेअर आहे तर n ची व्हॅल्यू सुद्धा स्क्वेअरच असणार. सो लेट्स राईट आवर आन्सर. n is equal to 2. So here is our final answer. 700 rupees will amount to 847 rupees in 2 years only. 2 वर्षांनंतर 700 रुपीज ते 847 रुपीज होणार आहेत. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. Find the difference between simple interest and compound interest on 20,000 rupees in 2 years at 8 PCPA. खूप इझी असा क्वेश्चन आहे. विशेष असं आपल्याला काही करायचं नाहीये. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की 2 वर्षांसाठी 8 PCPA इतका रेट आहे आणि प्रिन्सिपल आहे 20,000 रुपीज. आधी आपल्याला सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, मग कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि दोघांमध्ये काय फरक आहे, डिफरन्स किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग पाहूयात. आधी आपण सिंपल इंटरेस्ट काढूयात. हे पहा, हिअर पी काय दिलेला आहे 20,000, एन आहे 2 इयर्स आणि रेट आहे 8 PCPA. आधी सिंपल इंटरेस्ट पाहूयात. सो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आठवतोय ना तुम्हाला? I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. आता T म्हणजेच काय? N. गेल्या वर्षी N ला आपण T म्हणत होतो, आता या वर्षी N म्हणतोय. इतकाच काय तो फरक आहे. T म्हणजे टाइम आणि N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. सेम थिंग्स. सो चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. I ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. I म्हणजे सिंपल इंटरेस्ट, P म्हणजे आपलं प्रिन्सिपल. सो P ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 20,000 इंटू R आहे 8 इंटू N आहे 2, N म्हणजेच T अपॉन 100. आता हे 2 झिरोज आणि हे वरचे 2 झिरोज कट होऊन जाणार. 8 2s are 16, 16 2s are 32, 32 and this 2 zeros. सो 32 नंतर 2 झिरोज किती झाले? 3,200. सो I इज इक्वल टू 3,200. आता पुढे आपण फाइंड आउट करूयात कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए आपल्याकडे नाहीये की नाही, सो ए ला ऍज इट इज आपण राईट करायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. ए इज इक्वल टू 20,000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर आहे 8, सो 8 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. एन आहे 2 म्हणून इथे आपण राईट केलेला आहे 2. आता इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला काही व्हॅल्यू रिड्यूस करता येते का ते पाहूयात. 4 2s are 8, 4 2s are 8, 2 रिमेनिंग राहिले इथे. 2 0 20 झाले. 4 5s are 20, 2 अपॉन 25. सो राईट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये. ओके, 2 अपॉन 25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता हे पहा, इथे आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. 1चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे आणि जेव्हा कधी आपल्याला ऍडिशन करायची असते तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो, तुम्हाला माहित आहे. सो इथे 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग वरती 25 आणि खाली 25 म्हणजे न्यूमरेटर 25 डिनॉमिनेटर 25. सो 25 प्लस 2 होणार आणि डिनॉमिनेटर ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 25 आपण राईट करणार. सो हे पहा अशा प्रकारे येणार. 25 प्लस 2 किती होणार? 26 27 आणि डिनॉमिनेटर मध्ये 25. ओके, आता द होल रेस टू 2 म्हणजे 27 अपॉन 25 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. राईट करून घेऊया तिथे. हे पहा अशा प्रकारे. आता या 25 ने आपल्या 20,000 ला इझिली डिवाइड करता येणार आहे. सो 25 चा टेबल हे पहा इथे तुमच्या रेफरन्ससाठी मी घेतलेला आहे. तुमचा लर्नच असणार आहे मला खात्री आहे. 25 1s are 25, त्यानंतर 25 8s are 200 आणि 25 0s are 0, 25 0s are 0. आता या 800 ला सुद्धा आपण 25 ने डिवाइड करू शकतो.
सो 25 1 आर 25, 25 3 आर 75, 80 तर नाहीये ना, 75 आहे. सो 80 मधून 75 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 5 रिमेनिंग राहतात. सो 5 0 किती झाले, 50 झाले, आणि 25 2 आर 50. सो इथे आलेला आहे 32. डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाहीये, 1 इंटू 1 1च असतो, तो नाही राईट केला तरी पण चालतो. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे रिमेनिंग, 32 इंटू 27 इंटू 27 राईट करून घेऊया तिथे आपण. ओके, आता जर 27चा स्क्वेअर तुम्हाला ल नसेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करणं खूप इझी जाणार आहे, पण ज्यांचा ल नाहीये त्यांनी अशा प्रकारे 27 इंटू 27 करायचं आहे. 729 आन्सर येतं. आता 729 ला 32 ने मल्टिप्लाय करायचंय. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपला आलेला आहे 23,328. आता 23,328 आपला इंटरेस्ट आलेला आहे का, कंपाऊंड इंटरेस्ट नाही. बरीच मुलं इथे गडबड करतात. हे पहा, हा आपला कंपाऊंड इंटरेस्ट नाहीये, हा आपला काय आहे, ए म्हणजे फायनल अमाऊंट. येते लक्षात, फायनल अमाऊंट आलेली आहे. आपल्याला इंटरेस्ट जर फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. माहितीये तुम्हाला, ए इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे काय आहे, फायनल अमाऊंट म्हणजे काय असतं, त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट इन्क्लूड असतो. ओके नाही. मग जेव्हा कधी आपल्याला अमाऊंट माहितीये आणि इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे तेव्हा तो फॉर्म्युला आपण यूज करतो. किंवा अमाऊंट माहितीये, इंटरेस्ट माहिती आणि प्रिन्सिपल फाइंड आउट करायचंय तेव्हा सुद्धा आपण तो फॉर्म्युला यूज करत असतो. कोणता वाला, तर ए इज इक्वल टू आय प्लस पी किंवा पी प्लस आय राईट केलं तरी पण चालतं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता हे काय आहे, अमाऊंट आहे, अमाऊंटच्या जागी अमाऊंट राईट करून घेऊयात. इज इक्वल टू आय आपल्याला फाइंड आउट करायचंय ना, आय नाही आपल्याकडे पी आहे 20,000. सो आय ला ऍज इट इज राईट केलं, पी 20,000 राईट केलं. इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, मग एकटा इंटरेस्टला ठेवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि या 20,000 ला पाठवून देऊयात लेफ्ट हँड साईडला. जा रे बाबा, लेफ्ट हँड साईडला जाऊन बस. पण तो असाच जाणार आहे का, नाही. इथे ऍडिशन मध्ये आहे ना, इकडे गेल्यावर सबट्रॅक्शन मध्ये जाणार. मायनस 20,000 इज इक्वल टू आय. 23,328 मधून 20,000 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे, तर हे बघा, ह्याच्यातून 20 मल्टिप्लाय करायचं नाही 20,000 तर किती राहणार, 3,328. सो इंटरेस्ट काय आलेला आहे, 3,328. पहा बरं, इथे इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट किती आलेला आहे, 3,200. आणि कंपाऊंड इंटरेस्ट पाहिलात का, जास्त आलेला आहे ना, कारण प्रत्येक वर्षी इन्क्रीज होत जातो तो. सो चला, आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता, विसरलात का, नाही ना. काय विचारलंय, फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आता एक्झाम मध्ये एवढं फाइंड आउट करता येतात तसंच हाफ मार्क्स मिळतील. जे मेन विचारलंय क्वेश्चन मध्ये तेच नाही तुम्ही फाइंड आउट केलं तर मग टीचर हाफच मार्क देणार, फुल कम्प्लीट मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट नव्हता करायला सांगितलेला, आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणून आधी आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट केला, मग कंपाऊंड इंटरेस्ट. आता डिफरन्स साठी काय करावं लागणार, कंपाऊंड इंटरेस्ट मधून सिंपल इंटरेस्ट सबट्रॅक्ट करावं लागणार. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये घेऊयात. जागा नव्हती म्हणून आपण जागा करून घेतलेली आहे. इथे डिफरन्स इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड काय आलेला आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे 3,328. राईट करा पटापट, मायनस सिंपल इंटरेस्ट. ओके, चला सबट्रॅक्शन करा. आता सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही माहीर झाला, तोंडी सुद्धा सबट्रॅक्ट करता. हे पहा, 128 आपला आलेला आहे डिफरन्स. सो लेट्स राईट आवर फायनल आन्सर ओव्हर हियर. द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट इज 128 रुपीज. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 14.2 इथे कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.